लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत का? तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील तुम्हाला पैसे मिळाले नाहीत का? तर तुम्ही आता एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देऊ शकता आणि तो अर्ज भरल्यानंतर तुमची सर्व माहिती पुन्हा एकदा तपासली जाणार आहे आणि माहिती योग्य असल्यास तुमचा प्रॉब्लेम दूर करून तुम्हाला योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासूनचे पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। आता हा फॉर्म कसा भरायचा, त्यासोबत त्यामध्ये माहिती काय टाकायची, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच महत्त्वाच्या माहिती रोज तुमच्यापर्यंत देत असतो। तर मित्रांनो, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। ही लाडकी बहीणची अधिकृत वेबसाईट असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन, आवश्यक कागदपत्र वरचे सर्व ऑप्शन दिसणार आहेत। यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावर सुरुवातीला क्लिक करावे लागणार आहे, कारण तिथूनच आपण आधी जे अर्ज केले होते किंवा आपण नंतर जे अर्ज केले होते त्या सर्वांची माहिती तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावर यायचं आहे। वेबसाईट पुन्हा एकदा सांगतो, ladkibahin.maharashtra.gov.in। डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुम्हाला ही लिंक देणार आहे, जिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकणार आहात। आता या ठिकाणी बघा, हे सर्व ऑप्शन मध्ये आपल्याला अर्जदार लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे। तो पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर असेल, जो काही तुम्ही पासवर्ड टाकलेला तो पासवर्ड टाकून खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्ही व्यवस्थित कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्ही जे अर्ज केले होते ते अर्ज ओपन होणार आहेत। आता या ठिकाणी बघा, अर्ज ओपन झाल्यानंतर मी याआधी देखील 1-2 रिक्वेस्ट टाकल्या होत्या की ज्यांच्या चुकीच्या पद्धतीने ज्यांना योजनेमध्ये बाद केलं होतं त्यांच्यापैकी काहींची अडचण देखील दूर करण्यात आलेल्या आहेत। तक्रार हा देखील या ठिकाणी पर्याय आहे, तो सर्वात महत्त्वाचा पर्याय या ठिकाणी असणार आहे। तक्रारीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तक्रारीवर क्लिक केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी वरती जो पर्याय आहे यामध्ये बघा रिसॉल्व दिसत आहे। रिसॉल्व म्हणजे की हा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून सॉल्व करण्यात आला आहे आणि आता या संदर्भातील या लाडक्या बहिणीचे पैसे हे पुढील हप्त्यापासून अर्थातच जुलै महिन्यापासून जमा होणार आहेत। तर दुसरं बघा, खाली इन रिव्ह्यू दाखवत आहे। इन रिव्ह्यू म्हणजे याबद्दलची तपासणी आता सुरू आहे। ही तपासणी सरकारकडून चालली आहे किंवा महिला व बाल विकास विभागाकडून चालली आहे आणि यात देखील जर माहिती बरोबर असली तर पुन्हा एकदा हा देखील अर्ज रिसॉल्व होणार आहे आणि रिसॉल्व झाल्यानंतर या देखील बहिणीचे पैसे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, सुरुवातीला वेबसाईटवर देखील तुम्ही या अटी व निकष पाहू शकणार आहात। त्या अटी व निकष तुम्ही तपासायचे आहेत। आता तक्रारीवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ग्रीव्हियन्स टाइप मध्ये तुम्हाला माय ऍप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन हे 2 पर्याय आहेत। माय ऍप्लिकेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर काय होतंय बघा, ज्यावेळी तुम्ही अदरवर क्लिक करता त्यानंतर काय होतं की एरर प्रॉब्लेम येतो, हे वरती ऍप्लिकेशन्स नॉट फाउंड असा एरर येतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये तुम्हाला ऑदर हाच पर्याय निवडायचा आहे। लक्षात घ्या, ऑदर या पर्यायावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे। तो क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अर्ज ओपन होणार आहे, जो की तुमचा तक्रार अर्ज असणार आहे। यामध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे, तो तुमचा अर्ज क्रमांक असेल। आता अर्ज क्रमांक कुठून मिळतो, तो तुम्ही जिथे अर्ज केला होता, तुम्ही CSC मध्ये केलं त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला मेसेज आला असतो, त्या मेसेजमध्ये देखील तुम्हाला हा नंबर मिळणार आहे किंवा तुमच्याकडे अर्ज क्रमांक तुम्ही स्वतः भरला असला फॉर्म तरी तुमचा अर्ज क्रमांक तुमच्याकडे असतो। तो अर्ज क्रमांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने टाकायचा आहे। अर्ज क्रमांक अजिबात चुकू देऊ नका। त्यानंतर पुढे काय आहे, तर संपूर्ण नाव टाकायचं आहे। जी काही लाडकी बहीण आहे, जिची तक्रार आहे तिचं नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुम्हाला पत्ता टाकायचा आहे। पत्त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावाचं नाव असेल, तुमचा जिल्हा असेल, तुमचा तालुका असेल, ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे। तुमचं गाव कोणतं आहे ते गाव देखील तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे। महानगरपालिका, नगरपालिका असल्यास ते देखील तुम्हाला माहिती या ठिकाणी निवडायची आहे। मतदारसंघ तुमचा कोणता आहे, म्हणजे इलेक्शन मध्ये तुम्ही कोणत्या मतदारसंघात मतदान करता ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। तुमचा पिनकोड जो काही असणार आहे तो पिनकोड देखील योग्य पद्धतीने निवडून तुम्हाला तुमचा पिनकोड देखील या ठिकाणी टाकायचा आहे। ही सर्व माहिती तुमच्याकडे असतेच, ही सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने तुम्ही भरून घ्यायची आहे। त्यानंतर वर्णन करामध्ये काय लिहायचं आहे की तुमचे नाव टाकायचे आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि पुढे लिहायचं आहे की मला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील मला जून महिन्याअंतर्गत पैसे मिळाले नाहीत। कृपया माझ्या तक्रारीची योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, असं वर्णन तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे। पुन्हा सांगतो, तुमचा आधार नंबर टाका। त्यानंतर तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील तुम्हाला पैसे आले नाहीत, तुमचे नाव टाका। अशी सर्व माहिती या ठिकाणी लिहायची आहे आणि लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही विनंती असं टाकायचं आहे। त्यानंतर
कागदपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर, नसेल तरी तुम्ही सोडून द्या आणि खाली तुमचा एक कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यांनी नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनवरून त्यांचे अर्ज केले होते, लक्षात घ्या, ज्यांनी नारी शक्ती ॲपवरून अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जांचे नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तो नंबर घेत नाही। म्हणजे की नारी शक्तीवरून ज्यांनी ॲप्लिकेशन भरलं होतं त्यांना सध्या तरी या पद्धतीने तक्रार करता येत नाही। त्याबद्दल कुठलीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुन्हा एकदा मी या ठिकाणी मला कॅप्चा कोड टाकून तुम्हाला दाखवतो की कसं होतं। सबमिट या बटनावर क्लिक करतो, आर यू सर्टन क्लिक करायचं, ओके। नंतर ही बघा ग्रीन वेव्ह तुमचा सबमिट झाला तर असं तुम्हाला या ठिकाणी पॉपअप विंडो ओपन होतो। क्लोज या बटनावर क्लिक करा आणि क्लोज केल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही, हे बघा तुमची तक्रार इन रिव्ह्यू दाखवत आहे। त्यानंतर साधारणपणे 15-20 दिवसांमध्ये तुमचे सर्व माहिती चेक करून जर तुमची योग्य असेल तर तुमचा प्रॉब्लेम रिसॉल्व्ह केला जातो आणि तुम्हाला योजनेअंतर्गत पुढचे पैसे मिळण्यात अडचण येत नाही। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।